नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार वेस्ट रांगोळीपासून बेस्ट रांगोळी महादेवाची पिंड कशी काढायची. माझी वेस्ट रांगोळी हे आहे. महादेवाची पिंड काढण्यासाठी मी छोटा डबा वापरलेला आहे. तुम्हाला जर मोठा वापरायचा असेल तर मोठा वापरू शकता. मी थोडी रांगोळी ही प्लेटमध्ये घेतलेली आहे. आता मी ही थोडी ओली करून घेणार आहे. पाणी घालून थोडी ओलसर करून घ्यायची आपण रांगोळी. आपण ही अशी चांगली पाण्यामध्ये हे करून घ्यायची, ओलसर करून घ्यायची आणि त्याला असं डब्याला पण थापून घ्यायचं. मस्तपैकी हे करून घ्यायचे. तुम्हाला जर ग्लासवर असले तर ग्लासवर काढू शकता. मोठा डबा असला तर मोठ्या डब्यावर सुद्धा आपण महादेवाची पिंड बनवू शकतो. आणि ही वेस्ट रांगोळी आहे, मी वाळवून चाळून ठेवलेली आहे. आपण ही अशी महादेवाची पिंड काढलेली आहे. आता ह्याच्यावर आपण वेस्ट रांगोळी आहे ती थोडीफार अशी जरा वाळली टाकून घ्यायची. ही काळी रांगोळी घेतलेली आहे. बघा हे साबणाचे बॉक्स आहेत ना, हे स्वच्छ धुवून मी ह्याच्यामध्येच सगळ्या रांगोळ्या अशा पॅक केलेल्या. आता आपण ही काळी रांगोळी ह्याच्यावर अशी टाकून घ्यायची. मस्तपैकी अशी सगळीकडे आपण हे करून घ्यायची रांगोळी. ही सगळी वेस्ट आहे रांगोळी माझी, त्यामुळे फक्त वरती कोटिंगला मी वापरलेली आहे चांगली रांगोळी. बाकी सगळी माझी वेस्ट रांगोळी झाली. पांढरी रांगोळी घेतलेली आहे आणि पांढऱ्या रांगोळीने अशा 3 लाईनी काढून घ्यायची. म्हणजे लाल रांगोळीनं आपण आता करून त्याचा आकार असा काढून घ्यायचा. आपण ही विष्ट रांगोळीच घेतलेली आहे. इथून आपण अशी त्याचं हे करून घ्यायचं, माझ्या स्प्रेचा आकार करून घ्यायचा. हा आमचा आकार काढून झालेला आहे. आपल्याला त्याच्यावर काही रांगोळीनं करून घ्यायचं. वेस्ट रांगोळीपासूनच आपण केलेलं आहे, फक्त वरून काळी रांगोळी आपण अशी करून घ्यायची, टाकून घ्यायची त्याच्यावर. आपल्याला ओरिजिनल सारखी महादेवाची पिंड वाटते बघा. तयारी झालेली आहे. आपण आता पांढऱ्या रांगोळीने व्हाईट काढून घ्यायची, लाईनी 3 काढून घ्यायची. अशी आपल्याला जर अनेक असेच काढायचं असलं तर काढू शकतो. आता माझ्याकडे ब्लॅक रांगोळी नसल्यामुळे मी एकच काढलेलं आहे साईडचं. आपण आणि 2 काढू शकतो. बेलाचं पण रांगोळीनं काढलेलं आहे. बघा किती छान वाटते. आपण आता ह्याला फुलाने डेकोरेट करून घ्यायचं. फुलांना आपण सजवून घ्यायचं.
आपण हे असं सजवून घेतलेलं आहे. आता आपण इकडून पण असं कडून पण असं मस्तपैकी डेकोरेशन करायचं. मी अशा ह्या फुलाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आपण आता त्याच्याकडून असे मस्तपैकी सजवून घ्यायचं. छान दिसते. पानं फुलांची असं डेकोरेट केलं पाकळ्यांची छान दिसते. माझ्याकडे तर सध्या पानं नाही, त्यामुळे मी थोडक्यातच आता तुम्हाला करून दाखवते फुलांच्या पाकळ्यांचंच डेकोरेशन. किती छान दिसते ना. आता आपण दुसऱ्या गुलाबाच्या पाकळ्यानं पण डेकोरेशन करून घेऊ. या गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या आहेत, आपण त्या पण अशा करून आता हे करून टाकून घ्यायचं. किती छान दिसतंय ना. आपण गुलाबाच्या पाकळ्यानं पण डेकोरेशन केलेलं आहे. आपण हिरवा पानं असतात ना हिरवी, त्याने सुद्धा छान होते डेकोरेशन. माझ्याकडे आता पानं सध्या नाहीत, त्यामुळे मी आता थोडक्यातच ही पाकळ्यांनी डेकोरेशन करत आहे. किती छान आले बघा. महादेवची पण वाटते ना ओरिजिनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा. बघा किती छान दिसते ना डेकोरेशन केल्यामुळे फुलांचं. आता इथून जर हिरवी पानं असती ना तर पण छान वाटलं असतं, पण माझ्याकडे आता पानं नाही आहेत सध्या, त्यामुळे मी फुलांचं डेकोरेशन करून दाखवलं आहे. बघा कसं छान वाटते ना महादेवची पण ओरिजिनल असल्यासारखी. वेस्ट रांगोळीपासून बेस्ट रांगोळी ती छान झालेली आहे बघा. संक्रांतीसाठी आपण काढू शकतो. रुक्माची मूर्ती ठेवलेली आहे. तेव्हा फुलं असं हळदी कुंकूसाठी आपण काही डेकोरेशन करू शकतो. बघा किती छान वाटते ना महादेवची पण, मस्त अशी ओरिजिनलसारखे. किती छान वाटते. ही लाईन आपण डबल सुद्धा काढू शकतो, पण मी आता सिंगलच काढलेलं आहे. फुलाचं पानांचं सुद्धा डेकोरेशन छान वाटते. किती छान झाले बघा. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा. नमस्ते.